पोरांनो, आज आपण अतिशय महत्वाचा चक्रवाढ व्याजाचा पट्टीवरचे प्रश्न पाहणार आहोत. कारण हे प्रश्न म्हणजे अगदी मिरिटचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाची आपण अतिशय शॉर्टकट पद्धतीने उत्तर काढणार आहोत, तेही पेन न टेकवता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्राला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या नवीन घटकाला सुरुवात करूया. प्रश्न पहा कोणता आहे. एका रकमेचे चक्रवाढ व्याजाने एका दराने 24 वर्षात 8 पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल. बघा, काहीच मांडायचं नाही, फक्त दोन गोष्टी मांडायच्या ह्याच्यामध्ये. जर प्रश्न असा आला रे आला, घाबरायचं नाही. बघा, इथं सुरुवातीला मांडा वर्ष. काय मांडा? वर्ष. बस. दुसरी गोष्ट, आता मांडा पट. ह्या दोन गोष्टी मांडून घ्यायच्या. वर्षाखाली वर्ष मांडता आले पाहिजेत, पटीखाली पट मांडता आली पाहिजे. तर बघा, ही संख्या मोठी आहे, आपण इथं 24 वर्ष घेऊया. वर्षाखाली किती वर्ष आहे? 24 वर्ष आहे. मग 24 वर्षात किती पट होते? 8 पट होते. ठीक आहे. बघा, वर्षाखाली वर्ष घेतले, पटीखाली पट घेतली. आता त्यांनी काय म्हणते बघा, रक्कम दुप्पट होईल, पण त्यासाठी काय लागेल? किती वर्ष लागेल, म्हणजे कालावधी विचारलाय. आपला कालावधी माहिती का? नाही माहिती. दुप्पट म्हणजे इथं पट लिहिली आपण. आता बघा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 2चा आणि 8चा काहीतरी संबंध आहे. तो संबंध कायचा आहे? घातांकाचा आहे. म्हणजेच 2 गुणाकारामध्ये 2 जर मांडले तर किती येतं ह्यांचा गुणाकार? 8 येतो. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि 4 दोन्ही 8. म्हणजेच बरोबर जर घातांकाचा विचार केला तर 2चा तिसरा घात होऊन जातो. हा काय झालं पहा, 2ची 8 पट. ह्याचा अर्थ काय होईल बरोबर? 2चा तिसरा घात. 2चा तिसरा घात. मग अशा वेळेस काय करायचं, आपण हे जे 2 आहे त्याचा विचार करणार नाहीत, फक्त आता घाताचा विचार करायचा. आता 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागले? 24 वर्ष. मग दुप्पट होण्यासाठी वर्ष काय लागतील? कमी लागतील. म्हणजे ह्या 3 24 ला भाग द्यायचा. बरोबर, जो घातांक आला होता त्या 3 कितीला भाग द्यायचा? 24 न भाग, 24 ला 3 भाग द्यायचा. 3 1 3, 3 8 24. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बरोबर? 8 वर्ष. किती असणार आहे आपलं? 8 वर्षे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक ही काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त काय केलं आपण? 8चं घनमूळ काढलं, किती आलं? 2 आलं. आपल्याला दुप्पट काढायची होती म्हणून. आणि जे घन आला होता त्या घनानं काय केलं आपण? त्या 24 वर्षाला भागलं. आपलं उत्तर मिळून गेलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एका रकमेचे चक्रवाढ व्याज एका दराने 8 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 16 पट होईल. बस दोन गोष्टी मांडायच्या. आपल्याला काय मांडायचंय? एक वर्ष मांडायचंय, एक पट मांडायची. काही करायचं नाही. त्याचा दर किती असो काही घेणं देणं नाही, मुद्दल किती असो काही घेणं देणं नाही, घाबरायचं नाही. चला बघा, लक्ष द्या इकडे. ठीक आहे. 1 मार्क फिक्स मिळणार आहे आणि हा प्रश्न अगदी काही मोजके विद्यार्थी सोडवणार आहेत बरोबर. त्याच्यासाठी बघा, आपल्याला मोजक्या विद्यार्थ्यांमध्ये जायचंय. आता इथं काय मांडायचंय? पुन्हा एकदा सांगतो, वर्ष. काय मांडलं? वर्ष. इकडे काय घ्यायचं आपल्याला? पट. ओके. आता बघा, 8 वर्षात वर्षाखाली वर्ष मांडून घ्या. 8 वर्षे किती पट? दुप्पट म्हणजे 2 मांडायचे. ओके. काय म्हणतात? तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 16 पट होईल. किती पट होईल? 16 पट होईल. आता बघा, 2चा काय झालेला आहे? 2चा कितवा घात झालेला आहे बघा, लक्षात ठेवा. 2 गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 2. बेदोनी 4, बेदोनी 4 आणि 4 चोक 16. ह्यांचा जर गुणाकार केला, गुणाकार किती येतो? 16 येतो. म्हणजेच 2चा कितवा घात आहे बरोबर? 1 2 3 आणि 4. 2चा कितवा घात झाला? 4था घात झाला. 8 वर्षात दुप्पट होते. आता आपण मगाशी भाग दिला होता, आता काय करायचं बरोबर? गुणायचे. कशाला गुणायचे? आलेल्या 4 न
ह्या 8 ला काय करायचं पोरांनो, गुणायचंय. म्हणजेच 8 गुणाकारामध्ये 4 बघा, 8 गुणाकारामध्ये 4 बरोबर उत्तर येईल आपलं 32 वर्षे. म्हणजे पोरांनो काय होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, 32 वर्षामध्ये ती रक्कम किती होणार आहे, 16 पट होणार आहे. काय केलं आपण, वर्ष वर्षाखाली वर्ष मानलं, पट पटीखाली पट मानला आपण उत्तर. फक्त इथं हे लक्षात आलं पाहिजे, 2चा कितवा घात 16 आहे, 2चा चौथा घात 16 आहे. आलेल्या घातानं फक्त वर्षाला गुणायचं, गुणलं म्हणजेच 8 गुणाकार मग 4 उत्तर किती आलं 32. पर्याय क्रमांक शोधा. तर याचा पर्याय क्रमांक काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. आपलं उत्तर काय असेल 32 वर्ष. ओके, पुढचा प्रश्न. समजते सगळ्यांना. एका रकमेचे चक्रवाढ व्याज एका दराने 15 वर्षात दाम दुप्पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 8 पट होईल. पुन्हा सेम तीच कंडिशन. काय मांडायचं आपल्याला, वर्ष आणि पट. वर्ष पट. ओके, आता बघा किती वर्ष दिलेत, 15 वर्ष. मांडून घ्या. किती पट दिली, 15 वर्षात दुप्पट होतात. 15 वर्षात काय होतात, दुप्पट होतात. तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 8 पट होईल. किती वर्षात 8 पट पाहिजे बरोबर आपल्याला. ठीक आहे, 8 पट होण्यासाठी म्हणजेच 2 ला किती वेळेस गुणायचं, म्हणजे 8 येतील. 2 ला 2नच गुणायचंय. 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 म्हणजेच 2चा तिसरा घात, 2चा तिसरा घात किती येतो आपला 8 येतो. जर असं आलं बघा, आता दुप्पट होण्यासाठी 2 वर्ष लागले, सॉरी दुप्पट होण्यासाठी 15 वर्ष लागले. 8 पट होण्यासाठी वर्ष जास्त लागणार आहेत. वर्ष जास्त लागणार आहेत, गुणाकार करायचा. वर्ष जास्त लागणार आहेत, गुणाकार करायचा. वर्ष कमी लागणार आहेत, भागाकार करायचा. पण कितीनं भागायचं, जो घातांक येईल ना, घातांक परानो, जो घात येईल घात. आता इथं घात किती आलेला आहे 3, ह्या 3 न कार्यक्रम करायचा. ठीक आहे, म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला, जे आलेले 3 आहेत ह्यांना 15 ला गुणावं लागेल. 15 गुणाकारामध्ये 3 म्हणजेच 45 वर्ष लागतील. कायसाठी, ती रक्कम 8 पट होण्यासाठी. तर आपला पर्याय म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपलं, शोधा. पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, 45 वर्ष. समजतंय पोरांनो. जर काही अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आपण त्याच्यामध्ये दुरुस्त करूया. चला पुढचा प्रश्न पाहूया. एका रकमेचे चक्रवाढ व्याज एका दराने 3 वर्षात 3 पट होते. 3 वर्षात 3 पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षामध्ये 9 पट होईल. हा प्रश्न बदललेला आहे. मग दुप्पट होतं, 2 विचारत होते, 8 पट विचारत होते, 16 पट विचारत होते. आता काय केलं त्यांनी 9 पट. ठीक आहे, प्रश्न कसा येऊ, फक्त 2 गोष्टी मांडायच्या आपल्याला, कायम लक्षात ठेवा. त्या म्हणजे कोणत्या, वर्ष. ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर पट. बघा 3 वर्षात 3 पट होते, वर्षाखाली वर्ष, पट खाली पट. 3 वर्षात 3 पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 9 पट होईल. पटीखाली पट. 3चा कितवा घात करावा लागेल, म्हणजे 9 येणार आहेत. म्हणजे 3चा काय करायचा आपल्याला वर्ग. 3चा वर्ग किती आला 9 आला. वर्ग किती आला बरोबर 2 आला. ह्या 2 न फक्त काय करायचं 3 ला गुणा. 3 2 किती येतील 6. म्हणजे 6 वर्षामध्ये ती रक्कम काय होईल 9 पट. बस, फक्त काही सेकंदामध्ये उत्तर निघते. जास्त क्रिया करायची आवश्यकता नाही, सूत्र मांडायची आवश्यकता नाही, कुठल्याही तुम्हाला म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टी किंवा वेळ जास्त लागण्याची आवश्यकता नाही. कमी वेळेमध्ये परफेक्ट उत्तर नक्की येऊ शकतं या पद्धतीनं. ठीक आहे, उत्तर गोल करा पटापट. चला, पर्याय क्रमांक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर सर्वांना समजतंय. पुढचा प्रश्न पाहूया. आणि आपण ही जी पद्धत पाहतोय, अगदी जे मुलं पोलीस भरतीची नवीन तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी तर रामबाण उपाय आहे, रामबाण पद्धत आहे. अतिशय सोपी पद्धत, कधीही कुठेही आणि कोणत्याही मुलाला समजल अशी. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. एका विशिष्ट किंवा एक विशिष्ट रक्कम ही चक्रवाढ व्याजाने 7 वर्षामध्ये तिच्या स्वतःच्या 3 पट होते किंवा होत असेल, तर किती वर्षात
तिच्या स्वतःच्या 9 पट होईल. काय मांडायचं? ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस काय मांडायचं आपल्याला? वर्ष पट. वर्ष पट मांडून घ्या, पटापट मांडून घ्या. किती वर्ष? 7 वर्षात किती पट होते? 3 पट होते. ओके. 9 पट होण्याची किंवा 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? x वर्ष लागतील. 3चा कितवा घात म्हणजे 9 असणार आहे बरोबर. बघा 3 गुणाकारामध्ये 3 किती येतील? 9. म्हणजे 3चा गुणाकार किती वेळा आहे? 2 वेळा. 3चा दुसरा घात किती येतो? 3चा दुसरा घात किती येतो? 9. म्हणजेच बघा पट होण्यासाठी 2 वेळेस करा त्याचा गुणाकार करा किंवा घातांक. मग हे जे 2 आहे तिथं मांडून घ्या आणि 7चा आणि 2चा गुणाकार करा. 7 दोन्ही किती येतील? 14 वर्षे. ती रक्कम 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 14 वर्ष. समजते पोरांनो? ती रक्कम 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 14 वर्ष लागतील. पर्याय शोधा. पटापट शोधला पाहिजे. पर्याय क्रमांक हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समजतंय? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात तिच्या 5 पट होते. 2 वर्षात तिच्या 5 पट होते. तर 25 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? काहीच अडचण नाही. काय मांडायचं आपल्याला बरोबर? काय मांडायचं आहे? वर्ष. काय मांडायचं आहे? वर्ष. काय मांडायचं आहे? पट. काय म्हणणार आपण? पट. किती वर्षे? 2 वर्षात. किती वर्ष आहे? 2 वर्षामध्ये. किती पट होते? 5 पट होते. ठीक आहे. आता बघा 25 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? किती मांडायचं? 25. किती वर्ष लागतील माहित नाही. मग वर्ष काढण्यासाठी काय करायचं आपल्याला? हा 5चा घातांक शोधायचा आहे. 25 कितवा घातांक आहे? 5चा दुसरा घातांक म्हणजेच बरोबर 25. ह्याचा अर्थ 5चा 2 वेळेस गुणाकार म्हणजे आपण घातांक किती दिलेला? 2. जो घातांक आलाय पायाचा विचार करायचा नाही. घातांक किती आलेला आहे? 2. घातांक मांडून घ्या 2. ह्या दोघांचा गुणाकार वर्षाचा आणि घातांकाचा गुणाकार केला किती आला? 4. म्हणजेच बघा ती रक्कम 25 पट होण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत? 4 वर्ष. किती वर्ष लागणार आहेत? 4 वर्ष. शोधा पर्याय. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर. आपला 1 मार्क फिक्स झाला. ठीक आहे. थेंबे थेंबे तळे साचे. तर मी असा म्हणेल थेंबे थेंबे तळे साचे अजिबात नाही. थेंबे थेंबे समुद्र साचे असं म्हणलं पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये 1 मार्क खूप महत्वाची भूमिका बजावतो. तसा हा 1 मार्क तुमच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहू. बघा एक रक्कम 20 वर्षात 16 पट होते. 20 वर्षात 16 पट होते. तर तीच रक्कम त्याच दराने दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? आता बघा वर्ष लागतील. काय करावं लागेल आपल्याला? पुन्हा एकदा सगळ्यांना आलं पाहिजे. काय मांडा? वर्ष. पुन्हा काय मांडायचं? पट घेऊन टाका. ओके. आता आपल्याला 20 वर्ष दिलेला आहे, 16 पट दिलेला आहे. विचारलंय दुप्पट होण्यासाठी म्हणजे कालावधी जास्त दिलेला आहे, कमी कालावधीकडे यायचं आहे. अशा वेळेस भागाकार करायचा. छोटा कालावधीला मोठ्या कालावधीमध्ये जायचंय, गुणाकार करायचा. मग आता काय करावं लागेल? 20 वर्ष 16 पट. दुप्पट होण्यासाठी एक साल आपल्याला माहित नाही किती वर्ष लागतील. ठीक आहे. मग अशा वेळेस काय करायचं? 2चा कितवा घात आहे पोरांनो? एक्सवा घात बरोबर 16 येणार. सांगा बरं. 2चा 14 घात म्हणजे 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2. 2चा दुसरा घात 4. 2चा तिसरा घात 8. 2चा 14 घात किती येईल पोरांनो? 16. म्हणजेच 2चा 4था घात. 2चा कितवा घात? 4था घात किती आला? 16. हे जे 20 वर्ष आहे कारण 20 वर्षे त्याला ह्या 4 न भाग द्यायचा आहे. काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. ते तुमचे काय असणार आहेत? वर्ष. ठीक आहे. 4 1 4 4 5 20 म्हणजेच 5 वर्षे कशासाठी लागणार आहेत? ती रक्कम दुप्पट होण्यासाठी लागणार आहेत. पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 3 आपलं काय असणार आहे? तर असणार आहे. सोपी गोष्ट. ठीक आहे. समजतंय सर्वांना? सेम ताच प्रश्न. एक रक्कम 24 वर्षात 8 पट होते. एक रक्कम 24 वर्षात 8 पट होते. तर तीच रक्कम त्याच दराने दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील किंवा कालावधी किती लागेल? काय करायचं बरोनो? वर्ष पट.
काय लागेल? वर्ष पट. प्रत्येक चक्रवाढ व्याजाचा जर तुम्हाला प्रश्न आला कसा पट करण्याचा, तर डायरेक्ट वर्ष आणि पट मांडायचं, कुठलंही सूत्र मांडायची आवश्यकता. किती वर्ष आहे? 24 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 24 वर्ष आहे. मांडून घ्या. 24 वर्ष आहे. खाली मांडूया आपण थोडं. 24 वर्ष किती पट होते? 8 पट होते. ओके. आता 8चं काय दुप्पट पाहिजे आपल्याला. किती पट पाहिजे? दुप्पट पाहिजे. बघा 2चा कितवा घात 8 आहे? 2 गुणाकार मध्ये 2 गुणाकार 2, 2चा तिसरा घात. 2चा तिसरा घात काय आहे? 8 आहे. हा जो तिसरा घात आलेला आहे बरोबर, या 3 न 24 ला काय करायचं आपल्याला? भाग द्यायचा आहे. ठीक आहे. मागचा कालावधी काढायचा असेल भाग द्यायचा, पुढच्या वर्ष काढायचे असेल गुणाकार करायचा. 3 1 3, 3 8 24. आपलं उत्तर किती असेल? 8 वर्ष. किती असेल आपलं उत्तर? 8 वर्षे. म्हणजेच पर्याय क्रमांक शोधा. पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने 20 वर्षात किती पट होईल? आता काय विचारले पोरांनो? पट विचारली. पट काय बोलत होता? पट. बघा पुन्हा आपल्याला काय मांडायचं आहे? वर्ष पट. वर्ष आणि पट. आता बघा 5 वर्षामध्ये दुप्पट होते. 5 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने 20 वर्षात किती पट होईल? किती वर्षात? 20 वर्षात किती पट होईल? जर आपण 5 न 20 ला जर भागलं, 5 गुणाकारामध्ये किंवा 20 भागाकारामध्ये 5, 5 1 5, 5 चौक 20. 2चा कितवा घात आहे बेटा पोरांनो? हे 20. चौथा घात. 2चा चौथा घात म्हणजे किती होईल? 16 पट. 20 वर्षात किती पट होईल? 16 पट. 2चा चौथा घात म्हणजेच किती पोरांनो? 16. म्हणजेच ती किती वर्षामध्ये होणार आहे? 16 पट होईल. 20 वर्षामध्ये रक्कम काय होणार आहे? 16 पट होणार आहे. ठीक आहे. काय केलं लक्षात आलं? 5 वर्षामध्ये दुप्पट होते, 20 वर्षामध्ये किती वर्ष होते, किती पट होते माहित नाही, म्हणून आपण ह्या 5 न 20 ला भाग दिला. 5 1 5, 5 चौक 20. आणि जो कालावधी आहे 4 कालावधी आला, हा 2चा चौथा घात करायचा. 2चा चौथा घात किती पडनो? 16. म्हणून या प्रश्नात किती आले? पर्याय क्रमांक 3 16 वर्ष. समजलं? पुढचा प्रश्न पाहूया. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 4 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने 12 वर्षात किती पट होईल? 12 वर्षात किती पट होईल? करा मांडणी. थोडा वेगळा प्रकार आहे. वर्ष पट. वर्ष 4 वर्षामध्ये दुप्पट. बघा 4 वर्षात 2 पट, तर तीच रक्कम 12 वर्षात. 12 वर्षात किती पट माहिती का आपल्याला? माहित नाही. अशा वेळेस काय करायचं आपण? 4 न 12 ला भागायचं. 4 न 12 ला 4 1 4, 4 3 12. हे जे 3 आहेत ना बरोबर 3, हे 2चा तिसरा घात करायचा. 2चा तिसरा घात किती होतो बरोबर? 8 होतो. म्हणजे 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2, बेदुने 4, 4 दुने 8. म्हणजे किती वर्ष लागतील किंवा किती पट होईल? 8 पट. 12 वर्षात 8 पट. काय केलं कळलं? 4 न काय केलं आपण? 12 ला भागलं. भागाकाराला 3. म्हणजे बघा किंवा बाजूला मांडूया आपण. 12 भागाकारामध्ये 4, 4 1 4, 4 3 12. हे 3 आले होते. ह्या 2चा काय केला आपण? तिसरा घात केला. तिसरा घात किती आला? 8. म्हणून किती होईल? 12 वर्षामध्ये 8 पट. ओके. चला पर्याय क्रमांक आपण. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. चक्रवाढ व्याजाची ठराविक रक्कम 5 वर्षात 2.5 झाली, तर त्याच दराने ती रक्कम किती वर्षात? बघा 6.1/4 पट होईल. बघा काय? 6.1/4 पट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला
ते देखील सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन, अगदी सुपर विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.